बातमी नागपुरातून। नागपुरातील आणखी एक उड्डाणपूल थेट लोकांच्या घराच्या बाल्कनीपर्यंत। लाल इमली चौकात इंदोरा दिघोरी उड्डाणपुलामुळे रहिवासी त्रस्त झाले आणि अशा प्रकारामुळे अपघाताचा धोका हा निर्माण होतोय। तर ही उड्डाणपुलाची दृश्य आपण पाहू शकतो। नागपुरातील पुन्हा एक उड्डाणपूल जो आहे तो चर्चेचा विषय बनलेला आहे। या अगोदर अशोक चौक इथला पुलिया जो आहे तो चर्चेचा विषय बनला होता, तर आता जे आहे ते कमाल चौकातील जे आहे ते उड्डाणपूल जे आहे चर्चेचा विषय बनला आहे। मी सध्याच्या घडीला नागपूर शहरातील ऐतिहासिक चौक म्हणून ज्याला ओळखलं जातं असं गोळीबार चौकात आहे। या चौकाची ओळखसुद्धा वेगळी आहे, कारण की या चौकाला एक ऐतिहासिक परंपरा, सांस्कृतिक परंपरा आहे। दाट वस्तीतलं जे आहे ते परंपरा आहे। मात्र या ठिकाणी उड्डाणपूल जे आहे ते लोकांच्या शेजारी असलेल्या खिडकी असेल, बाल्कनी इथपर्यंत गेल्या आणि त्यामुळे त्रास जे आहे ते नागरिकांना जे आहे येणाऱ्या काळात होणार आहे। नाही, तसं त्रास वगैरे कुणाला काही होत नाही आहे। आता एवढा मोठा पुलिया बांधत असताना थोडाफार त्रास तर लोकांना होणारच आहे। शेवटी हा पुलिया मी ज्या बिल्डिंगवर उभा आहे त्या बिल्डिंग 100-125 वर्षापूर्वीची बिल्डिंग आहे आणि तेव्हाचे कानून कायदे काय होते, आताचे कानून कायदे काय आहेत याच्यातही बघायला पाहिजे। आणि आता फक्त 3 इंचीचा फरक पडतो आहे, 3-4 इंचीचा फरक पडतो आहे, त्याला काही एवढं फरक म्हणता येणार नाही आहे। आणि हा पुलिया चांगला आता 1.5-2 वर्षापासून सुरू झालेला असून आता पूर्णत्वाकडे जातो आहे। गोळीबार चौकापासून कमाल चौकापासून तर दिघोरीपर्यंतचा पूल जो आहे हा मध्य नागपूर आणि दक्षिण नागपूरला जोडणारा हा पूल नागपुरात बनतो आहे। तर समस्त नागरिकांना ट्रॅफिकपासून मोठा दिलासा या पुलाच्या माध्यमातून मिळणार आहे आणि सर्व नितीनजी, विकासभाऊ आणि प्रवीणजी, सर्व जनता मध्य नागपुरातली यांचं खरं तर कौतुकच करत आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र, नागपूर।